हम्म, हम्म. तुम्ही सतत लोकांमध्ये राहता, हा. तर कधी तुम्हाला एकटा वेळ भेटला तर तुम्हाला असं वाटतं की कंटाळा येतो का, की आनंद होतो की चला आज एकटा वेळ मला भेटला? एकतर आज खूप आता इतक्यात 25 वर्ष झाले लोकांमध्ये कधी कधी असं वाटतं का निवांत निसर्गामध्ये आपण राहिलो पाहिजे, एखादा पिक्चर पाहायला पाहिजे, हम्म. थोडं कबड्डी व्हॉलीबॉल खेळलो पाहिजे. हो, तर आता खेळता का मग तुम्ही? हा, खेळतोय कबड्डी. आणि पिक्चर वगैरेचा शौक? पिक्चर धुरंधर पाहतो आता उद्या किंवा परवा, वेळ भेटून नाही राहिला. तुम्ही पाहिलाच नाही का भाऊ? नाही. पाहायला पाहिजे, चांगला पिक्चर आहे, हा. पाहायला पाहिजे. भाऊ मला सांगा, सगळ्यात नकोसं तुम्हाला काय वाटतं, आंदोलन की सभा? नकोसं म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं का कुठं आंदोलनाची किंवा सभेची गरज नसता. एक रचनात्मक काम कसं करता येईल आधी, कशा पद्धतीनं, अं, आणि त्याच्यात वेळ जर गेला, कारण आंदोलनामध्ये जी शक्ती जातं, खरं तर आंदोलनातूनच देश उभा राहिलेला आहे. आंदोलन एक चळवळ उभी करतं. आणि आता ते आंदोलन जर पाहिले तर जात पात धर्म पंथाले घेऊन आहे सगळे. कोणी ओबीसी, कोणी मराठा, कोणी अधिक काही वेगळ्या आरक्षणासाठी लढणारे आंदोलन. यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण पाहतो का गावागावामध्ये विष जे जातंय जाती जातीमध्ये, त्याच्याऐवजी हक्काच्या लढाई मागे पडत चाललेल्या, आणि ती लढाई लढताना आम्हाला खूप आनंद वाटतोय. कारण हक्काची लढाई जगाच्या पाठीवर संपलेली आहे. देशाच्याच नाही म्हणत मी, जगाच्या पाठीवर हक्काची लढाई संपलेली आहे. गरीब अधिक गरीब होत चालला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जात आहे. बेमानीनं जगणारे लोक या देशात खूप मजा मौज करतात, आणि इमानदारीनं जगणारे लोक, कष्टातून ज्याचा संसार आहे, ते मात्र फार त्यांचं जीवन फार कष्टिक आणि अपमानित झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, कष्टिक पेक्षा कष्टिक असलंच पाहिजे, पण अपमानित नसलं पाहिजे. आणि अपमानित असल्यामुळं तो आता त्याचा तो सगळा दिशा बदलत आहे. तो सुद्धा असं वाटतं का फिर हम भी बेमानी करेंगे, आम्ही पण तसंच करू. म्हणजे मोठे जेवढे बेमानीनं मोठे झाले, तर त्याचं अनुकरण देशामध्ये होतं आणि बेमानाची संख्या वाढत चालली. सांगा भाऊ, तुमचा एवढा बुलंद आवाज आहे, एवढा कडक आवाज आहे, घरात कधी असं झालं का तुम्हाला कोणी बोललं थोडा हळू आवाजात बोला, असं कोणी बोललं का तुम्हाला कधी घरात? नाही, घरात मी तर बोलतच नाही सहसा, आणि तशी वेळ येत नाही. आमचं नैनाचं आमचं चांगलं टोनिंग आहे. आणि नैना आमच्यासाठी तशी माझ्यासाठी गुरु समानही आहे. ती बायकोच नाही आहे फक्त, तिनं आई म्हणून, भाऊ म्हणून, कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून, गुरु म्हणून सुद्धा चांगली भूमिका बजावलेली आहे. कारण माझं काही गोष्टी बऱ्याच चुकल्या आयुष्यातल्या, ते सांभाळलंय तिनं सगळं. आणि मी जे पाहतो आहे का दिवसभर आम्ही फार वेळ कमी भेटतं. इथं असलो तरी आता मी सकाळी उठलो आणि कामाला लागलोय, अजून तिची माझी भेट नाहीये. म्हणजे असं होतं, घरी आहे पण घरी नाही आहे असं होतं. ह्या राजकीय जीवनामध्ये तसं पाहिलं तर फार पारिवारिक सुख जे असतं ते नसल्यासारखंच होते. आणि ते घरच्या लोकांना खूप सहन करावं लागतं. म्हणजे जितका वेळ आपण लोकांना देतो त्याच्या 25% वेळ घरी देणं फार मुश्किल होत आहे. आपण ग्रामीण भागातून येता, तर आपलं शालेय शिक्षण कुठे झालंय? माझं जिल्हा परिषद बेल्लोरा तिथे झालंय. मग नंतर आनंद प्रायमरी गेलो, म्हणजे चांदूरला आलतो, पुन्हा जिल्हा परिषदला गेलो, मग अमरावतीला गेलो, अमरावतीहून पुन्हा चांदूर बाजारला आलो, पुन्हा अमरावती. हे असं एवढं का बरं भाऊ, एवढे का बरं फिरले तुम्ही? कारण मी खरं तर पहिले 4थी पर्यंत बेल्लोऱ्याला शिकलो. मग 5वीची तिथं व्यवस्थित वाटलं नाही म्हणून आई वडिलांनी चांदूर बाजारला टाकलं. आणि मग तिथं आमचा प्लॉट होता अमरावतीला, तो राजकारणात निवडणुकीत विकावं लागला आम्हाला, राधानगर मध्ये. तेव्हा म्हशी होते आमच्या तिथे, आम्ही म्हशीचं हे करायचं. 10-15 म्हशी होत्या, आम्ही 4-5 भाऊ आणि बहिणी. माझी बहीण डॉक्टरीन तिथंच झाली. आम्ही रोज सकाळी उठलं का टाकं भरणं, शेण काढणं, दोयणं म्हशी, आणि त्याच्यातून मग शाळेत. त्याच्यात तो शेणाचा घेण्याचा दुधाचा वास याचा सगळं अंगाचा, तर ते थोडं लोक लाईक नाही करायचे, ते बेकार वाटायचं थोडं. शाळा जवळ असल्यामुळे आम्ही ते सहज म्हणजे चालायचं सगळं. आणि मग तिथं शिकलो 8वी 9वी 10वी शिवाजीमध्ये शिकलो. 10वी फेल झालो, मग पुन्हा चांदूरला आलोय. इथे आम्ही खांडे सर होते, त्यांची ट्युशन लावली. मी इंग्रजीमध्ये फेल होतोय, मला काहीतरी 30 मार्क भेटले होते. नंतर मग मी सप्लिमेंटरी दिली तर मला 65 मार्क भेटले. बापरे, फर्स्ट क्लास मध्ये.
आणि मग असं पास झालो. मग पुन्हा 11वी-12वी जिजामातामध्ये शिकलो. हो. मग बीपी केलं शिवाजीमध्ये. मग ते झालं तर मग B.Com केलं. हो. असं करून सगळं मग अर्धवट राहिलं. हो. कारण मग आंदोलनातच लागलो मी. म्हणजे शाळा व्हायचीच नाही. मग कधी कधी फवारणी करता करताच कार्यकर्ते याचे, विद्यार्थी मित्र याच्यावर, चला बच्चू कडू असं झालं तसं झालं, हा. राहिला फवारा, दिल्ली टाकी टाकून पयाला माणूस. तर अशा ह्याच्यात त्या गोंधळात मग हे राहिलं सगळं. राहिलं. तर तुमच्या त्या जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये तुम्हाला येण्या जाण्याची काय व्यवस्था होती? सायकल नाही यायचं मी हा. चांदूर बाजारला, हा. दूध घेऊन यायचं, दूध वाटायचं पहिले सकाळी, हो. मग कॉलेज करायचं. दूध डेली वाटायचे तुम्ही? हा, डेली अच्छा. 2-3 कॅन्टीनला राहायचं. हो. मग अशोक कडू होता एक चांदूर बाजारचा, त्याच्या आजूबाजूचे लांजेवारजी होते, तिथे दूध टाकायचं. हो. उरलेले दूध आम्ही मित्र प्यायचं. मग बर, तुम्ही ह्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये होता, ह्या तुमच्या पिरियड मध्ये होता, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून किंवा गावकऱ्यांकडून काही पाठिंबा मिळाला का? शिक्षणाचं हा. शिक्षणाचं काय पाठिंब्याची गरज नव्हती ना. असं आमचं घर तसं काय होतंय, माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, म्हणजे वडिलांकडे. आणि सगळे आम्ही 6 भाऊ 5 बहिणी. त्यातली एक बहीण बिमारीमुळे, किडनी फेल झाल्यामुळे, म्हणजे चुकीच्या औषधीमुळे मरण पावले. असं सर्व सार्वत्रिक एकत्रित. आणि मोठा भाऊ सगळे विजय कडू, BSc, पहिली बॅच BSc ॲग्रीची. बापरे. ते BSc पूर्ण झाले आणि त्यांनी नोकरी सोडून शेतकरी आंदोलनात उडी घेतली. ते शरद जोशी सोबत वाहत गेले. आणि शरद जोशींसोबत त्याच्यामुळे त्यांची नोकरी गेल्यामुळं आमची सगळी दिशाच बदलून गेली घराची. म्हणजे आंदोलक म्हणून झालोय आणि मग मी त्याच कामी लागलोय. म्हणजे त्यांच्या इन्फ्लुएन्स मुळे तुम्ही राजकारणात. हा, म्हणजे आमच्या घरी मग कोणी नोकरीवर राहिलंच नाही. बहीण डॉक्टरीन झाली, ती डॉक्टर की तिनं नोकरी केली ग्रामीण